नमस्कार, मी अजित चव्हाण. कोल्हापुरातल्या KIT अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपण आहोत आणि इथे आज व्हॉट्सअप इंडिया ही सगळी तरुणाई, काय या तरुणाईचं मूड आहे ते आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्यांना आपल्या देशामधल्या, आपल्या राज्यातल्या आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघामधल्या आत्ताच्या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत. इथे चर्चा करणार आहे ही आजची सजग तरुणाई. मित्रमैत्रिणींनो, या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज देशामधली जी सगळी परिस्थिती आहे, या सगळ्या परिस्थितीबद्दल काय तुम्हाला वाटतं? देशामध्ये राष्ट्रीय पातळीवरती जर बोलायचं झालं आत्ता, आज या क्षणाला, आज या घडीला, तर राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि आणखी कुणीतरी अनेक असे नेते आहेत की जे तुम्हाला अपिलिंग वाटत असतील. कोण तुम्हाला अपिलिंग वाटतं? सर्वप्रथम आपण करूयात, नरेंद्र मोदींना किती लोकांचा सपोर्ट आहे? खरं तर एक वेगळीच यावेळेला गंमत आहे. खरं तर आपली संसदीय लोकशाही, आपण नंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडत असतो, पण आत्ताच एक पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. राहुल गांधींच्या साथीनं इथली तरुणाई किती आहे? आपण बघतोय प्रचंड चुरशीचा सामना होणार या ठिकाणी. सगळे विरुद्ध एक असा सामना या ठिकाणी आहे. इतर देशामधले आणखी कुठलं नेतृत्व तुम्हाला भावतं? तरुण नेतृत्व देशामधलं इतर तुम्हाला कुठलं भावतं? जोरात कोण? अरविंद केजरीवाल. का तुम्हाला नरेंद्र मोदी अपिलिंग वाटतात? का तुला नरेंद्र मोदी अपिलिंग वाटतात? का तुला असं वाटतं की नरेंद्र मोदी तुझं नेतृत्व करू शकतात? सर, नरेंद्र मोदी आक्रमक नेते आहेत, त्यांच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर आहे आणि ते अनुभवी नेतृत्व आहे. डिसिजन मेकिंग पॉवर आहे, आक्रमक नेतृत्व आहे, असं माझ्या या मित्राचं म्हणणं आहे. आणखी आणखी कोण कोण सपोर्ट करतोय नरेंद्र मोदींना? आणखी कोणाला असं वाटतंय की नरेंद्र मोदी हे तुझे नेते असावेत? का वाटतं? नरेंद्र मोदी एक अशी व्यक्ती आहे ज्यांच्या आपण कर्तृत्वावर विश्वास ठेवू शकतो. जे शब्द त्यांनी दिलेत ते त्यांनी पाळलेत आणि सध्याच्या घडीला दुश्मन आपल्या सैनिकांचे शिर काढून नेत आहे. या स्थितीत आपण म्हणजे स्वाभिमानी नेता जर का असता तर ही घटना घडलीच नसती. नरेंद्र मोदीमध्ये तो देशाभिमान आम्हाला दिसून येतोय. देशाभिमान दिसतो असं हा माझा मित्र म्हणतोय. पण इथे राहुल गांधींचे समर्थन करणारा माझा एक सहकारी मित्र आहे. का तुला असं वाटतं की राहुल गांधींनी तुझं नेतृत्व करावं? राहुल गांधी तुझे नेते आहेत, का तुला असं वाटतं? मला पहिल्यांदा काँग्रेसला विरोध वाटत होता, पण लोकल गव्हर्नमेंट जे काँग्रेसचं आहे ते चांगलं आहे. पण जे काँग्रेस वरच्या पातळीवर जे निर्णय घेते ते म्हणजे रस्ते बांधणे आणि बाकी काय सुविधा असतील त्या ठीक आहेत, पण जे नंतरचे इंडस्ट्रियलायझेशन आणि काही जे निर्णय होतात ते आमच्यासाठी म्हणजे आमच्या फेवरमध्ये नाही आहेत. नक्की आपण बघितलं इथे की राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि आणखी इतर कोणी अरविंद केजरीवालांच्या सपोर्टमध्ये आवाज देणारे भरपूर लोक होते. किती लोकांना असं वाटतं अरविंद केजरीवाल? का तुला असं वाटतं अरविंद केजरीवाल तुझं नेतृत्व करू शकतात? कारण अरविंद केजरीवाल हे एक म्हणजे शिक्षणाला किंमत देणारे आहेत. ते स्वतः IITतून पासआउट आहेत. ते IRS होते. याचा अर्थ आपल्याला समजू शकतो की आमच्यासारखे जे स्टुडंट्स इंजिनिअरिंग किंवा मेडिकल वगैरे घेतात त्यांच्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे की तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे करून सुद्धा पॉलिटिक्समध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्ही स्वतः या म्हणजे संघर्ष करू शकता या सिस्टीमच्या विरुद्ध. का तुला असं वाटतं की माझा नेता असा असावा? आज जर बघायला गेले तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघं पण सत्तेबद्दल बोलतात. त्यांनी एकमेकांवर आरोप करण्याचं चाललंय, पण कोणीही बोलत नाही की सिस्टीम कशी चेंज करणार. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी ही एकमेव पार्टी आहे की जी सिस्टीमच्या विरोधात लढते. जर तुम्ही जाहीरनामा जरी बघितला तर ज्युडिशियल रिफॉर्म्स, पोलीस रिफॉर्म्स हे त्यांच्या जाहीरनाम्यात आहेत. असं नाही आहे की 60 किलो तांदूळ देणार, 20 किलो गहू देणार. त्यामुळे आपल्याला रिफॉर्म्स बघायला पाहिजेत. सिस्टीमच्या विरोधात आत्ता शिक्षित पिढी आपली, त्यामुळे सुशिक्षित पिढीच आता सिस्टीमच्या विरोधात लढली पाहिजे आणि तीच आमची पार्टी करते. नक्की. या सगळ्या राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी किंवा या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये चांगले लोक यावेत यासाठी तरुणाई इथं आली पाहिजे. पण तरुणाईला संधी दिली जाते असं किती लोकांना वाटतं? दिली जाते सर. प्रयत्न करणारे पाहिजेत ना, ज्यांना इंटरेस्ट. आजकाल बघायला की पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही, इकडे चालतंय. इंटरेस्ट घ्या ना, मग तरी येईल ऑटोमॅटिक. पण तो इंटरेस्ट घ्यायचा म्हणजे काय करायचं? नेमकं काय केलं पाहिजे? इंटरेस्ट घ्यायचा, संधी दिली जाते असं किती जणांना वाटतं? खरोखर संधी दिली जाते असं किती जणांना वाटतं? तुला संधी दिली जाते तरुणाईला? संधी दिली जात नाही आहे, पण तरुणांनी ती संधी मिळवली पाहिजे असं मला वाटतंय. कारण निवडणुकीचे जे मुद्दे आहेत सध्या काँग्रेसचे बघा, भाजपचा मॅनिफेस्टो जर तुम्ही बघितला, त्यासाठी माझ्यासाठी जो निवडणुकीचा मुद्दा असू शकते त्यामधला एकही मुद्दा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये नाहीये. भाजपचा मॅनिफेस्टो जर तुम्ही बघितला 25 वर्षा अगोदर जो होता तोच आहे. मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे. म्हणजे राम मंदिर आंदोलनानंतर 5 वर्ष भाजपचं सरकार होतं केंद्रामध्ये, तरी त्यांनी मंदिर बनवलं नाही आणि आजही त्याच्यावरूनच वाद सुरू आहेत. म्हणजे
ते सांगतात की घटनेच्या चौकटीतच आम्ही राम मंदिर बांधू. घटनेची चौकट म्हणजे सेक्युलरिझमचा मुर्दा पाळणारेच आम्हाला सांगतायत की आम्ही घटनेच्या चौकटीमध्येच राम मंदिर बांधू. म्हणजे जसं तेच म्हणतात की समान नागरी कायदा लागू करणार. समान नागरी कायदा लागू करणार म्हणजे काय, की आरक्षणाला त्यांचा विरोध आहे. आरक्षण हा घटनादत्त अधिकार आहे, हे भाजपने मान्य केलं पाहिजे. आणि घटनादत्त अधिकार न मान्य करणे म्हणजे हा संविधानाला विरोध आहे असं मला वाटते. आणि इतर म्हणजे ही सगळी गुंतागुंत आहे ती तरुणाई आजची तिच्याकडे गांभीर्यानं पाहते. तरुणाईसाठी महत्वाचा मुद्दा काय म्हणजे समजा आता मी घेतला की मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा एका पार्टीने खूप पेटवला होता, राष्ट्रवादी पार्टीने खूप पेटवला होता. पण राष्ट्रवादी पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा नाहीये. म्हणजे तरुणाईसाठी जो महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे आता बघा ना, जर पाणी देतो म्हटलं, गहू देतो म्हटलं, रस्ते बांधतो म्हटलं, तर सरकार कशाला पाहिजे? सरकार एनजीओ सुद्धा पुरवू शकते पाणी. सरकारचं जो म्हणजे स्वाभिमान जागा करणं एक सरकारचं कर्तृत्व आहे. हा कार्यक्रम, तरुणाईची ही सगळी मतं हे सगळे लोक पाहत असतील, जे लोक या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये असतात, त्यांनी लक्षात घ्या, आताच्या तरुणाईला तुम्ही वेड्यात काढू शकत नाही. कारण खूप गांभीर्यानं ही तरुणाई सगळीकडे बघते. आपण बघतो निवडणुका आल्या की जात पात धर्म या सगळ्याच्या नावावरती मतं मागितली जातात. आपण अनेकदा बघतो की त्याच्या नावावरती धार्मिक भावना भडकावल्या जातात. काय वाटतं आजची तरुणाई या सगळ्याकडे कसं बघते? तुला असं वाटतं की हे सगळं जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण केलं जातं निवडणुकांसाठी? हो, केलं जातं. कारण की आपण बघतो की आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, पण निवडणूक जवळ आली की ह्यांचा जातीवाद सुरू होतो. मुस्लिमांकडे बघितलं तर 25% आपल्या भारतामध्ये 25% मुस्लिम आहेत. त्यांना फक्त निवडणुकीसाठी एक वोटर म्हणून बघितलं जातं आणि इतर 5 वर्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तसंच आता आपण बघितलं की युपीमध्ये जे दंगल झाले, त्या दंगलमध्ये असं विधान करण्यात आलं की आता ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बदला घ्या. म्हणजे हे एकदम चुकीचं विधान आहे आणि त्याला माझा विरोध आहे. नक्कीच या सगळ्यात ही तरुणाई इतकं गांभीर्यानं या सगळ्याकडे बघतीये की धर्माच्या नावावरती, देशामध्ये धर्माच्या आणि जातीच्या नावावरती तुम्ही जे करताय राजकीय पक्षांनो, ते बरोबर नाहीये, ते ठीक नाहीये. आणि धडा आम्ही शिकवू हा निर्धार इथल्या तरुणाईचा आहे. एका ब्रेकची वेळ झालेली, आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. व्हॉट्सअप इंडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयामधले इथली तरुणाई विविध विषयांवरती त्यांची मतं मांडते, इथं मुद्दे मांडले जात आहेत. कोल्हापुरामध्ये आपण आहोत आणि आता आपण बोलत होतो की निवडणूक आली की जातीपातीचं राजकारण होतं. हे कसं थांबवणार आजची तरुणाई? हे जातीपातीचं राजकारण कसं थांबवणार? सर, आज जर आपण बघितलं तर आताच्या राजकारणात सगळी जातीयवादाबद्दल बोलत असतात, पण जर आपण तरुणाईचा विचार केला तर तरुणाईचा अनेक ग्रुप असतात ज्याच्यात सगळी मिक्स मुलं असतात. तर आपण फक्त यूट्यूब किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवर कमेंट शेअर न करता समाजात उतरून त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, त्याच्याबद्दल प्रबोधन केलं पाहिजे, तरच हा जातीयपातीचा मुद्दा कुठेतरी थांबू शकतो. भावना भडकवण्याकडे तरुणाई आजची कशी पाहते? नाही, माझ्या मते जर म्हणजे धर्माबद्दल जर निवडणूक लढवायची नसेल तर संसदेमध्ये आपल्याला एक कायदा तयार केला पाहिजे की जेणेकरून त्या कोणत्याही नेत्याने किंवा कोणत्याही उमेदवाराने त्या धर्माबद्दल किंवा कोणत्याही ह्याच्याबद्दल बोलू नये असा एक कायदा तयार केला तर मला वाटते सर्वांना निर्बंध लागेल. म्हणजे जातीपातीच्या नावावरती मतं मागितली जाऊ नये असं या माझ्या मित्राला वाटतंय. खूप खूप चांगला मुद्दा या ठिकाणी या माझ्या मित्रानं मांडलाय. आणखी एक मुद्दा असतो निवडणुकीमध्ये, तो म्हणजे निवडणुकीच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मतदान करण्यासाठी पैसे लोकांना दिले जातात. ही सगळी प्रलोभनं थांबली पाहिजे, यासाठी काय तुम्ही करणार? आपण इथे भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सगळं उमेदवारांना मतं देतो, हे देतो, पण त्यांचा ते मतं मागण्यासाठीच पैसे घेतात. एक प्रकारचा हा भ्रष्टाचारच होतो आणि तुम्ही भ्रष्टाचारासाठीच लढणार असं म्हणतात. त्यामुळे ही फार एक चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. ही फार चुकीची गोष्ट आहे असं या मैत्रिणीला वाटतं. पण हे सगळं थांबवणार कशी आजची तरुण आहे? एकाकडे आपण म्हणतो की भ्रष्टाचार थांबवला पाहिजे, पण एकाकडे जर अशी जर घटना होत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हे थांबवण्यासाठी जर काय आपल्या असेल तर आपल्याला पोलिसांचे, आता निवडणूक आयोग जो आहे त्या तर खूप अशी सक्त अशी ऍक्शन घेतो, तर आपण जे काही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पाहिजे. सजग आजच्या तरुणाईनं राहायला हवं. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना राजकारणात येण्यासाठी संघर्ष करायला लागतो. त्याला एक महत्वाचं कारण असतं, घराणेशाही. राजकारणामधल्या घराणेशाहीबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं राजकारणातल्या घराणेशाहीबद्दल? राजकारणात घराणेशाही मुळात पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या तरुणाला संधी मिळत नाही. पण ती तरुणाने त्या संधी निर्माण केली पाहिजे आणि त्यामुळेच घराणेशाहीला कुठेतरी पायबंद बसू शकेल. आणि या राजकारणात खरोखर ज्यांना काहीतरी समाजाबद्दल करावं असं वाटतं अशा लोकांना संधी मिळेल आणि समाजामध्ये परिवर्तन घडून येऊ शकतं. समाजामध्ये संधी दिली पाहिजेत.
त्यानंच परिवर्तन घडून येऊ शकेल असं माझ्या या मित्राला वाटतंय. काय नेमकं घराणेशाहीमुळे घडतं आज? घराणेशाहीमुळं नेमकी काय परिस्थिती समाजात? ही तरुणाई घराणेशाहीला थारा देणार का? माझं मत आहे की आपण गेले 40 वर्ष झालं शरद पवारांना निवडून देतो, तर त्यानंतर अजित पवार आले, सुप्रियाताई आले. त्या आले शरद पवार साहेबांनी प्रगती केली, पण अजित पवार आणि सुप्रियाताईंनी प्रगती केली पाहिजे. आज माझं मत आहे घराणेशाही आली तरी त्यांनी प्रगती केली पाहिजे. तुझं घराणेशाहीला समर्थन आहे, पण त्यांनी पण काम केलं हा, पाहिजे. त्याने काम केलं पाहिजे. प्रगती महत्वाची आहे. हे पटतंय का की घराणेशाही असली तर हरकत नाही, पण त्यांनी काम केलं पाहिजे हे पटतंय का? म्हणजे घराणेशाहीला समर्थन पटतंय का? पटतंय का? नाही का? का नाही पटत तुला? घराणेशाही वगैरे काही मुद्दा नाहीये. मुद्दा फक्त असा आहे की कॅन्डिडेट चांगला असावा. जर कॅन्डिडेट चांगला असेल, माणूस चांगला असेल, तर मतदान कुणालाही द्यायला तयार आहे. जनतेचं एकच म्हणणं आहे, कुणीही या, देशाची प्रतिष्ठा आणि देशाच्या विकासासाठी काम करा, मग तो कुणीही असो. घराणेशाही असणं ही खूपच चुकीची गोष्ट आहे. कारण आज सकाळीच मी रेडिओवरती एका उमेदवाराची म्हणजे त्यांनी मतं मागण्यासाठी जे कॅम्पेनिंग करतात त्यात त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं की हा ह्यांचा नातू आहे, हा ह्यांचा मुलगा आहे. मग तुम्हा स्वतःमध्ये काय आहे म्हणून तुम्ही निवडणुकीला उभारलाय? कारण मतं आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमचे आजोबा कोण होते, तुमचे वडील कोण होते, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. मग या सगळ्या अजून आपल्याला असं दिसतंय की राजेशाही संपली देशातली. राजे लोकांच्या पगड्या गेल्या, त्यांच्या टोप्या बदलल्या, पण वेगळी टोपी घातलेले सरंजामदार राजे म्हणून आपण स्वीकारलेत. असं एकूण सगळं आहे का? याबद्दलही आपण बोलूयात. इथल्या तरुणाईला अनेक प्रश्न, अनेक व्हॉट्सअप इंडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. KIT अभियांत्रिकी महाविद्यालयामधले इथली तरुणाई अगदी खोलून अगदी स्पष्ट बोलते. मित्रमैत्रिणींनो, दोन महत्वाच्या गोष्टी. एकतर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि दुसरं तुमच्या महाविद्यालयामध्ये मतदान होतं का? अंतर्गत मतदान ते झालं पाहिजे का? नक्की. आता आपण ते का झालं पाहिजे त्यावर पण बोलूया. पण मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, आणि तुमचा नेता तुम्हाला कसा हवाय त्यावर पण आपण बोलूयात. कसा तुझा नेता हवाय? कसा तुझा नेता तुला हवाय? मला माझा नेता असा पाहिजे की ज्याने विकास केला पाहिजे, त्याने नोकरीच्या संधी नवीन नवीन उपलब्ध करून दिला पाहिजेत, आणि त्याने शहरातील रस्ते वगैरे तसेच गावांना म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्की. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न व्हायला हवे, आणि काय नेमकी आजची तरुणाई मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी करणार आहे? मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पहिला आपण तरुण पिढी स्वतःहून पुढाकार घेऊन आपण दुसऱ्यांना पटवून दिलं पाहिजे की आपण मतदान का करायचं, आणि आपण स्वतः पहिला मतदान करा आणि मग दुसऱ्यांना सांगा की तुम्ही मतदान करा आणि एक चांगला उमेदवार निवडून द्या. आणि भ्रष्टाचाराच्या ज्यात म्हणजे पैसे घेऊन तुम्ही मतदान बिलकुल नाही करा, आणि दुसऱ्यांना पण सांगा, म्हणजेच आपल्या देशाची पण डेव्हलपमेंट होईल. सरकार बनवताना जोडतोडीचं राजकारण, भांडाभांडी, संसदेतली भांडाभांडी, या सगळ्याबद्दल आजच्या तरुणाईला काय वाटतं? गुंडेशाही म्हणलं तर सर आपल्याला माहिती आहे आज कुठे काय चालू आहे ते. आता नरेंद्र मोदीचा मुद्दा म्हणला तर त्यांचं विकासाचं ते बोलतात, विकासाची भाषा त्यांची आहे. सेक्युलरिझम, सोनिया गांधी हे गांधी परिवार बोलतात. अल्पसंख्याकांना भीती घालून त्यांची मतं आपल्याकडे कशी ओढून घ्यायची हे त्यांना जमतं. त्या उलट नरेंद्र मोदीजी विकासाची भाषा बोलतात. मीडिया हे सांगत नाही. मीडिया छाती टोकपणे सांगते की 9/11चा अमेरिकेमध्ये हल्ला झाला होता, त्यानंतर परत त्यांनी सांगतात की आमच्याकडे आतंकवादी हल्ला झाला नाही. तर हे कोणी सांगत नाही. गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर 12 वर्षांनंतर पुन्हा एकही दंगा गुजरातमध्ये झालेला नाहीये. ती शांतता झाला नाही असा तुझा? दहशतीचा प्रश्न नाही. दंगे कधी होतात? माणूस जर अविकसित असेल तर दंगे होतात. विकास ऑलरेडी तिथं गुजरातचा झालेला आहे ना. जो माणूस अविकसित आहे तोच दंगे करू शकतो, ज्याला कॉमन सेन्स नाही तोच दंगे करू शकतो. आणि ऑलरेडी ज्या माणसांनी प्रूव्ह करून दाखवले, गुजरात सुजलाम सुफलाम ज्यांनी करून दाखवले, त्याला डायरेक्ट मत द्या ना. दंगलींचं समर्थन सरळ थेट होऊ शकतं का? दंगलीबद्दल सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीचे चीफ होते राव, त्यांनी म्हटलं होतं कुठलीही दंगल ही मेजॉरिटीने मायनॉरिटी विषयी अफवा पसरवल्याशिवाय होत नाही. आणि गुजरात मॉडेलबद्दल जे माझे मित्र सांगत आहेत, तर गुजरातबद्दल मी सांगू इच्छितो की गुजरातमध्ये 3 पैकी 1 बालक कुपोषित आहे, 50% महिलांना अनेमिया आहे, आणि जातीपातींचं जे राजकारण म्हटलं की फक्त काँग्रेसच करताय, मुसलमानांमध्ये पोलरायझेशन करताय, तर मी सांगू इच्छितो की गुजरातमध्ये अमूल डेअरीचा प्रकल्प आहे, त्यामध्ये दलितांच्या गायीपासून दूध घेत नाही, कारण दलितांच्या घरामध्ये राहणाऱ्या गायी सुद्धा दलित आहे. हा गुजरात मधला विकास आहे का असं मला विचारायचं आहे. कारण गुजरातमध्ये एवढी मानसिकता अशी विकृत आहे. गुजरातचं एक मॉडेल सगळीकडे दाखवलं जातं, म्हणजे गुजरातमध्ये जसं सगळं काही झालेलं आहे. गुजरातचा विकास, या गुजरातच्या विकासाचं मॉडेल जे आहे ते देशपातळीवरती आलं तर विघातक ठरू शकतं असं किती जणांना वाटतं? किती जणांना असं वाटतं विघातक ठरू शकतं? नक्की सर, गुजरात मॉडेल बद्दल बोलत जाते सगळीकडं, पण सगळे कोण मीडिया सुद्धा कोण त्याच्याबद्दल बोलत नव्हतं. पण जेव्हा
एखादी पार्टी तिथे गेली आणि सांगितलं की 800 शेतकरी आत्महत्या करतायत, 6000 कारखाने बंद पडलेत. तिथला जर तुम्ही रेप केसेस बघितला तर अहमदाबाद एका शहरामध्ये दरवर्षी 7% रेप केसेस वाढतायत. हा मॉडेल आपल्याला देशावर लादायचा आहे. या सगळ्याला समर्थन होऊ शकत नाही असं तो म्हणतोय. तुझंही तसंच मत आहे, काय वाटतं तुला? 84 ची दंगल सुद्धा चुकीची होती, 2002 ची पण चुकीची होती. जर तुम्ही गुजरातमध्ये जाऊन बघा, गोधराच्या किंवा त्या भागात जर कच्च्या भागात गेला तर मुसलमानांना अक्षरशः ते वोटिंग करायला येत नाहीत. नरेंद्र मोदी म्हणतात ते सेक्युलर आहेत, तर मग विधानसभेमध्ये जेव्हा इलेक्शन झाले एका मुसलमान कॅन्डिडेटला का उभं केलं नाही, हा मला प्रश्न आहे. नक्की म्हणजे इथं सगळ्यांना नरेंद्र मोदींच्या समर्थनात बऱ्याच जणांनी सगळ्यांनी हात वर केले. सगळ्यांना त्यांना नरेंद्र मोदींचं समर्थन करायचं असलं तरी देखील या ज्या काही शंका आहेत, या ज्या काही अनेक शंका इथल्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवल्या त्या त्यांच्या मनामध्ये आहेत 100%. मुळात असं आहे की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रोजेक्शन करत असाल की हा प्रधानमंत्री होण्याच्या म्हणजे त्या पदाचा उमेदवार आहे, मग त्या व्यक्तीनं खोटं बोलावं का? आज जितक्या सभा झाल्या त्या सभेत नरेंद्र मोदींना इतिहासाचं अजिबात ज्ञान नाही. ते महात्मा गांधीजींना मोहनलाल गांधी बोलतात. मग त्यांना मी सांगा, अशा माणसानं प्रधानमंत्री व्हावं का? अशा व्यक्तीला प्रधानमंत्री करावं का? सर, दंगा कुठल्याही पक्षाकडनं आणि कुठल्याही धर्माकडनं अपेक्षित नाहीच सर. फक्त जर नरेंद्र मोदी एक स्टेबल गव्हर्नमेंट देत असतील तर ते सोडून आपण 49 दिवस चालणारं सरकार घ्यायचं का? आणि कॅन्डिडेट महिन्याच्या घरी मध्यरात्री जाणारा मिनिस्टर आम्हाला पाहिजे का? हे आम्हाला नकोय सर. तर राजकीय पक्षांना असं वाटतं की आजची ही तरुणाई हे सगळे मुद्दे विसरले असेल, पण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की ही तरुणाई, आजची तरुण पिढी एक एक बारीक अगदी छोटा छोटा मुद्दा देखील विसरलेली नाहीये. त्यामुळं राजकीय पक्षांनी आता कुठल्याही पावलं उचलण्यापूर्वी देशातली तरुणाई जागृत झालेली आहे हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये थांबतोय, पण थांबण्यापूर्वी आपल्या सगळ्यांकडून एक आश्वासन: सगळे मतदान करणार. हा उदंड प्रतिसादामधला आजचा या अभियांत्रिकी महाविद्यालयामधला व्हॉट्सअप इंडियाचा शो आपण इथेच थांबवतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.